राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आता समोर आलेली आहे। शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम आता वाटप सुरू झालेले आहे। मित्रांनो, 2023 पासून थकीत असलेला पीक विमा आता शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये वाटप करण्यात येत आहे। याच पीक विम्यासंदर्भात सर्वात महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली आहे। ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना जवळपास प्रति हेक्टर म्हणजे ज्या शेतकऱ्याचं कमी प्रमाणामध्ये नुकसान झालंय त्यांना 7,000 रुपये आणि ज्या शेतकऱ्याचं जास्त नुकसान झालंय अशा शेतकऱ्यांना 15,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा आता जमा होत आहे, अशी माहिती देखील आता सांगण्यात आलेली आहे। आता ही रक्कम पीक विम्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळी असू शकते। शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा झाला नाही अशा संदर्भात देखील महत्त्वाच्या अपडेट जाणून घेणार आहोत। याचबरोबर आज राज्य सरकारकडून कोणत्या नवीन सूचना करण्यात आल्या आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा जमा झाला आणि आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे, तसेच आज कोणत्या बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत आणि कोणत्या बँका वगळण्यात आलेत याची सर्व संपूर्ण अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे की नाही हे तुम्ही नक्की पाहून घ्यायचं आहे। तसेच तुम्हाला जर पीक विमा जमा झालेला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागणार आहेत, त्यासोबत तुम्हाला काय काय अटी आणि नियम लावण्यात आले आहेत याची सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। या मित्रांनो, त्यामुळं व्हिडिओ सर्वांनी लक्षपूर्वक पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल। तर चला शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। पीक विमा आज कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे? बघा शेतकरी मित्रांनो, 8 ते 10 दिवस झालं शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणं सुरू झालेलं आहे, परंतु ज्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अद्याप अजूनही पीक विमा जमा झालेला नाही त्यांनी महत्त्वाची तुम्हाला कामे करावी लागणार आहेत। बघा, सध्या राज्यामध्ये लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, परंतु तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत हा पीक विमा जमा झालेला नाही। तर कधीपर्यंत जमा होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरित होणार अशी माहिती आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सर्वात पहिलं जाणून घेऊयात की कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 7,000 रुपये आणि जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 15,000 रुपये हा पीक विमा जमा होत आहे। तर काही शेतकऱ्यांना 25,000 रुपये देखील पीक विमा जमा होत आहे, अशी महत्त्वाची अपडेट देखील आपल्याला मिळत आहे। आता तो 25,000 पीक विमा का जमा होत आहे त्याचं कारण देखील आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत। सध्या आपण बघणार आहोत ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये आलेला आहे त्यामध्ये अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही। हा पीक विमा न मिळण्याचं कारण आपण या ठिकाणी पाहणार आहोत, किंवा तुम्हाला पीक विमा जमा झाला परंतु हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये पैसे जमा झालेत, या ठिकाणी त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जसे की 800 रुपये, 1500 रुपये किंवा 2,500 रुपये असेल अशा प्रकारचा पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा झाला असेल। हा एवढा कमी पीक विमा जमा करण्यात आलेला आहे, तुम्हाला हा पीक विमा वाढवून देण्यात येईल का अशा प्रकारची सुद्धा माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत हा पीक विमा जमा झालेला नाही त्याचं कारण देखील असं असू शकतं, ज्या शेतकऱ्याकडे फार्मर ID कार्ड अजूनपर्यंत काढले नसेल, कारण शासनाने आत्तापर्यंत फार्मर ID कार्ड अनिवार्य केलेलं आहे। प्रत्येक शेतकऱ्याकडे फार्मर ID कार्ड असेल तरच कृषी विभागाच्या सर्व योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे। अर्थात 2024चा पीक विमा देखील फार्मर ID असेल तरच शेतकऱ्यांना हा जमा होत आहे। ज्या शेतकऱ्याकडे फार्मर ID कार्ड नसेल असे शेतकरी 2023च्या पीक विम्यासाठी पात्र असूनसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होत नाहीत। त्यामुळे तुम्हाला तर पीक विमा हवा असेल तर तुम्हाला तात्काळ फार्मर ID कार्ड काढून घ्या। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना खूप कमी प्रमाणामध्ये कमी पैशामध्ये जो पीक विमा जमा झाला असेल तर अशा शेतकऱ्यांचं पीक विमा जमा होण्याचं कारण देखील या ठिकाणी पाहणार आहोत। तर बघा, पिकासाठी जिल्ह्याप्रमाणे सरकार वेगवेगळे निधी मंजूर करत असतं। प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेवढं नुकसान तेवढीच भरपाई दिली जाते, त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मिळणारा पीक विमा हा वेगळा असू शकतो। त्यामुळे आपण सांगितल्याप्रमाणे कोणत्या जिल्ह्यामध्ये 800 रुपये, 900 रुपये देखील जमा होत आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये 25,000 रुपये, 15,000 रुपये पर्यंत देखील अशा प्रकारची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होत आहे। याचबरोबर आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे, आज जिल्ह्याची यादी देखील आज आपण वाचून दाखवणार आहोत। परंतु त्याआधी
शेतकरी मित्रांनो, यावर्षी जर तुम्हाला पीक विमा मिळवायचा असेल तर आपल्याला एक काम त्या ठिकाणी करावं लागणार आहे. आता भरपूर अशा लाभार्थ्यांना यावर्षी पीक विमा मिळाला नाही. गेल्या वर्षी जे काही लाभार्थी विम्याचा लाभ भरलेले होते त्यामध्ये काही लाभार्थ्यांना पीक विमा आला तर काही लाभार्थ्यांना पीक विमा आलेला नाही. याचं मुख्य कारण देखील काय असू शकतं, तर त्या लाभार्थ्यांनी केलेले क्लेम केलेलं नसेल. म्हणजेच आता काही भागामध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे. या पावसामुळे तुमच्या शेती पिकाचं नुकसान झालं आहे. त्या शेती पिकाच्या नुकसानाची भरपाई जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला क्लेम करणं गरजेचं असतं. गेल्या वर्षी ज्या काही लाभार्थ्यांनी क्लेम केलेले आहेत त्या लाभार्थ्यांना कन्फर्म पीक विमा मिळाला आहे. म्हणजे शेती पिकाचं नुकसान झालं आहे त्या नुकसान भरपाईसाठी करण्यासाठी एक तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून तुम्हाला तक्रार करावी लागेल. जो काही पीक विमा तुम्ही भरला आहे त्या पीक विम्याच्या पावतीवरती एक टोल फ्री नंबर असतो. त्यावर कॉल करून तुम्हाला पीक विमा कंपनीला कळवणं गरजेचं असतं. जेव्हा कळवाल त्यानुसार तुमच्या तक्रारीची नोंद घेतली जाईल आणि तुमच्या शेतीमध्ये कर्मचारी येतील, तुमच्या शेतीचे फोटो काढतील. त्यानंतर तुमच्या शेती पिकाचं नुकसान किती प्रमाणामध्ये झाले ते देखील नोंदवतील. त्याप्रमाणे तुम्हाला त्या पिकाची भरपाई देखील या ठिकाणी मिळणार आहे. आता बघा, तुम्ही पीक विमा भरला आहे, निवांत बसून चालणार नाही. तुमची शेती पिकाचं नुकसान जेव्हा होईल तेव्हा तक्रार 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला नोंदवणं अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, इथून पुढे 100% जर तुम्हाला पीक विमा हवा असेल तर तुम्हाला तुमच्या पिकाचा क्लेम करणं गरजेचं आहे. क्लेम जोपर्यंत तुम्ही करणार नाही जोपर्यंत तुम्हाला पीक विमा मिळणारच नाही. हे मात्र आता खात्रीशीर आहे. कारण भरपूर असे लाभार्थी आहेत मागच्या 2 वर्षापासून तसेच पेंडिंगमध्ये पडून आहेत. ते पीक विमा फॉर्म भरलेले आहेत आणि पीक विमा फॉर्म त्यांनी भरला आहे म्हणजेच आमचं काम संपलं, ॲटोमॅटिक आम्हाला पीक विमा येईल. आता इथून पुढे तसं होणार नाही. पीक विमा फॉर्म भरला आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी पीक विम्याचे क्लेमसुद्धा करावं लागणार आहे. जेव्हा तुमच्या शेती पिकाचं नुकसान झाले त्यामध्ये कोणतेही पीक असो, सध्या पाहायला गेलं तर मूग काढणीला आला आहे, उडीद काढणीला आला आहे, मका काढणीला आले आहेत, तर त्या मुगामध्ये असेल अनेक अतिवृष्टी. आता सध्या पाहायला गेलं महाराष्ट्रामध्ये भरपूर असा पाऊस पडतो आहे, त्यामुळे मुगाचा असेल उडदाचा असेल मोठ्या प्रमाणाचं नुकसान होत आहे. त्यामुळे त्याची तक्रार देखील तुम्हाला त्या ठिकाणी करावी लागणार आहे. त्याची भरपाई तुम्हाला 100% मिळू शकते. जर तक्रारच केली नाही तर त्या ठिकाणी पीक विमा कंपनीला कसं कळणार मी माझ्या शेतातले जे काही नुकसान झालेलं आहे ते त्या कंपनींना कळणारच नाही. त्यासाठी तुमच्या शेतामध्ये जे काही नुकसान सध्याचं झालं आहे, जेव्हा तुमची शेती पिकाचं नुकसान होईल त्यामध्ये कोणतंही पीक असो, आता सध्या मूग काढणीला आलं आहे, उडीद काढणीला आलं आहे, मक्का काढणीला आलं आहे आणि सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस चालू असल्यामुळे त्यामध्ये अनेक पिकांना मोड येत आहेत. त्यामुळे तशी बाजरी असेल, नंतर भुईमुग असेल, अशा भरपूर पिकांमध्ये मोड येण्याचं प्रमाण देखील आता वाढलेलं आहे. त्या ठिकाणी एक क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून तुम्हाला तक्रार करावी लागेल आणि जो विमा पावतीवरती टोल फ्री नंबर दिला असेल त्याच्यावरती नंबरवरती तुम्हाला फोन करायचा आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी आता तक्रार नोंदवायची आहे. आता तक्रार नोंदवल्यानंतर जे कर्मचारी येतील तुमच्या पिकाची पाहणी करण्यासाठी तर ते फोटो काढतील तुमचे जे नुकसान झालं आहे आणि ते तुम्हाला जो पीक विमा आहे तो पुढच्या वर्षी 100% म्हणजेच कन्फर्म या ठिकाणी मिळणार आहे. तर बघा, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मिळणार आहे याची डिटेल देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पहिला जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आला आहे तो म्हणजे जालना. त्यानंतर अकोला, अमरावती, बुलढाणा, अहिल्यानगर, सांगली, जळगाव अशा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सध्या म्हणजे सकाळपासून वाटपाला सुरू झालेला आहे. बाकीचे तुमचे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे मित्रांनो. जास्तीत जास्त हा मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करून ठेवा. अशाच पद्धतीचे अचूक व्हिडिओ अपडेट तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळणार आहेत. चला तर पाहूया पुढच्या व्हिडिओसाठी. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय जवान जय किसान.